ठाण्यातील चेना ब्रिज या ठिकाणी काल रात्री पाईपलाईन फुटल्याची घटना आहे ती घडलेली होती। आपण पाहतोय ती म्हणजे मीरा भाईंदर या शहराला सप्लाय करणारी ही संपूर्ण पाईपलाईन आहे। स्टेम या ठिकाणाहून हे संपूर्ण पाणी आहे ते डायरेक्ट लाईन मीरा भाईंदर शहराला दिली जाते आणि याच ठिकाणी चेना ब्रिज या ठिकाणच्या परिसरामध्ये ही पाईपलाईन काल रात्री फुटलेली होती। एकूण 1350 मीटर व्यासाची ही पाईपलाईन असून या पाईपलाईनला उजव्या बाजूनी जवळपास 1 मीटर बाय 2 फूट असा जो छिद्र आहे ते पडलेलं होतं आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पाणी देखील साचलेलं होतं। काल रात्री ज्या ठिकाणी आहे ते महानगरपालिकेचे अधिकारी येऊन आणि कर्मचारी येऊन या कामाला सुरुवात केलेली आहे। तर आज दुपारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आपण पाहतोय की आता सध्या वेल्डिंगचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि काल रात्रीपासूनच सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग या ठिकाणी येऊन हे काम दुरुस्ती करण्यावरती लागलेले आहेत। या पाईपलाईननी प्रामुख्याने मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा होत असतो। काल रात्री या 1350 व्यासाच्या पाईपलाईनला मोठं छिद्र पडल्यामुळे या ठिकाणाहून पाणी सप्लाय आहे तो थांबवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत हा पाणी सप्लाय थांबवण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर काही वेळाने ही पाईपलाईन आहे यातून पाणी सप्लाय आहे तो केला जाईल। त्यामुळे सध्या हे काम आहे युद्धपातळीवरती सुरू आहे, परंतु काल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छिद्र पडून हा संपूर्ण परिसर आहे तो जलमय झालेला होता। आज दुपारपर्यंत मात्र मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा हा होणार नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।